बुल्ढाना में पत्रकारों से बातचीत में कांग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाल ने कहा कि वोट चोरी पर आवाज उठाना हर दल का अधिकार है और चुनाव आयोग को निष्पक्ष चुनाव कराने चाहिए। उन्होंने निजी डिफेंडर गाड़ियों पर विधायक स्टिकर लगाना गलत बताया और सवाल उठाया कि सत्ता पक्ष के किस विधायकों को ठेकेदार ने गाड़ियां दी, क्यों दी। और आगे उन्होंने 1 नवंबर को मुंबई में होने वाले सर्वदलीय मार्च पर भी अपनी सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त की। साथ ही बीजेपी पर लोकतंत्र और संविधान विरोधी होने का आरोप लगाया। लाडली बहन योजना पर तंज कसते हुए कहा कि अब यह सौतेली बहन बन गई है और फडणवीस सरकार को सुल्तान फडणवीस कहा जाना चाहिए। दादा, 1 तारखेला जो मोर्चा होतोय महाविकास आघाडीचा, त्यामध्ये काँग्रेस सहभागी होणार आहे का? 1 तारखेचा होऊ घातलेला मोर्चा हा सर्वपक्षीय आहे आणि सर्व पक्षांनी निवडणूक आयोगाचा जो मतचोरीचा जो मुद्दा आहे तो मुद्दा आता ऐरणीवर आणत असताना मतदार याद्या अद्ययावत करा, त्यातली सर्व जी मतांची चोरी आहे ती थांबवा, ही त्यामागची असणारी भूमिका आहे। अत्यंत स्वागतार्ह अशा स्वरूपाची भूमिका आहे। निवडणूक आयोगानं झोपेचं जे सोंग घेतलं आहे त्यातून खडबडीत जागं व्हावं करिता हा मोर्चा त्या ठिकाणी निघत आहे। त्यामुळे हा मोर्चा काही राजकीय पक्षांपुरताच नव्हे तर सर्व नागरिकांनी देखील लोकशाहीचा जो मूलभूत गाभा आहे तो मतदान हा आहे आणि मतदान प्रक्रिया जर व्यवस्थित होत नसेल आणि निवडणूक आयोग फ्री अँड फेअर इलेक्शन जर घेत नसेल तर तमाम नागरिकांनी देखील आता या सगळ्या प्रयत्नांमध्ये सामील व्हावं आणि निवडणूक आयोगाचा कारभार हा वटणीवर आणावा अशा स्वरूपाचं काँग्रेस पक्षाचं आव्हान आहे। या मोर्चामध्ये आपण सहभागी होणार नसल्याची माहिती मिळत आहे। निवडणूक आयोगाकडे जो मोर्चा जातोय हा सर्वपक्षीय आहे आणि त्यामध्ये काँग्रेस पक्षाचं या मोर्चाला समर्थन आहे। सत्तेचं विकेंद्रीकरण असलं पाहिजे ही स्थानिक स्वराज्य संस्था मागची भूमिका आहे। राजूजींचं ते स्वप्न आहे आणि आमचं संघटन हे महाराष्ट्रात कान्याकोपऱ्यात आहे, त्यांना ते आम्ही दिलेला अधिकार आहे आणि आमचाच कित्ता जर देवेंद्र फडणवीस जर गिरवत असतील आणि काँग्रेसचं जर ते अनुकरण करत असतील तर यामध्ये सर्व काही लपलेलं आहे।